करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाच्या दारी जात असताना प्रत्यक्षात स्वतःच्या गरिबीला केव्हाच लाजू नका. आयुष्य जगण्याला ऊर्जा मिळाली पाहिजे ना, कारण प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाला जगता आलं पाहिजे. आपल्या वडिलांकडे पैसा कमी आहे आणि जरी पैसा कमी असला तरी वडिलांची किंमत, आईची किंमत कधीच कमी नसते. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या घरामध्ये जात असतो तेव्हा लोक आपल्याला बघा, आपण गरीब आहोत हे पाहून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला बाहेर काढतात. आपलं ज्या वेळेला बघा एखादं काम असेल आणि त्यांच्याकडे आपण जेव्हा जात असतो तेव्हा ती व्यक्ती ऐकून घेत नाही आणि दरवाजा बंद करून घेत असते, कारण आपण गरीब आहोत. आपला देह हा गरीब नाही आहे. आपण आपल्या कर्मामुळे काय झालेलो आहोत, गरीब आहे. परंतु बघा, आपले आई वडील जरी गरीब परिस्थितीतून जरी आले असले ना, तरी नक्कीच मेहनतीची कमाई म्हणून आपलं नाव आणि आपल्याला कधी प्रत्यक्षात कधी कमी पडू देत नाही. का भाग दिलेला आहे, आयुष्य जगायचं आहे, मग ऊर्जेनं आपण जगलो पाहिजे. ऊर्जा कशी असावी, समर्थ म्हणाले सकारात्मक. कारण का, आयुष्यात सगळी नाती आपण जपत असतो. काका असो, मामा असो, आजी असो, आजोबा असो, बरोबर की नाही. पण एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, इथे स्वतः शिवाय आपलं कोणीच नसतं. हे एवढं मात्र गणित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण सर्वांना किंमत देत असतो, सर्वांच्या सुखदुःखामध्ये आपण हजर होतो, सामील असतो. पण स्वतःच्या जीवनात कधी आपण सामील झालो का हो? दुःख आले की आपण दुसऱ्यांना सांगतो, सुख आलं की बघा प्रत्यक्षात आपण त्या विषय विकारांमध्ये आपण जात असतो. परंतु ज्यावेळी चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो ना, तोच खरा आनंद. बघा, मनासारखा व्यक्ती आयुष्याला जेव्हा लाभतो ना, तर मनासारखं आयुष्य जगता येतं. आता आपल्या जीवनामध्ये आपल्या घरातील लोकांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद पाहायला मिळेल, प्रत्येक शब्द न शब्द समर्थ म्हणाले लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता आनंद नसतो आणि पाहायला सुद्धा मिळत नाही. आपण विचार करतो, अरे त्या व्यक्तीला एवढं सांगून सुद्धा ती व्यक्ती बघा आनंदी नाही आहे. परंतु आनंद पाहण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. मनासारखी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली ना, तर जीवनाचं सार्थक आणि जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण विचार करतो ना, अरे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे, नक्कीच संसारसुद्धा उत्तमाचा होईल आणि ही जर व्यक्ती आली तर आपले दिवस उत्तमाचे येतील, बरोबर की नाही. असा आपण विचार करतो. पण समर्थ म्हणाले, या जगामध्ये सर्व सुंदर आहेत, पण जी व्यक्ती आपल्या मनात बसते ना, ती व्यक्ती लाखात एक असते. समोरच बघा, आपल्या आजूबाजूला असतील, समोर असणारी लोक, या जगामध्ये अनेक लोक आहेत, अनेक प्रकारची लोक आहेत. परंतु जी व्यक्ती आपल्या मनात बसते ना,
तीच व्यक्ती 1 लाखात असते. बरोबर की नाही? लाखात एक आहे. ज्या वेळेला आपल्याला रडवायची ताकद फक्त त्याच व्यक्तीमध्ये असते ज्याला आपण स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो. आता एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीने आपल्याला रडवलं, म्हणजेच काय, एखादा बघा आपल्याला आपल्या मनामध्ये असतं की बाबा त्या व्यक्तीला आपण टाईम दिलेला आहे, त्या टायमाला आपण बोलावलेलं आहे, परंतु त्यावेळेला जर ती व्यक्ती हजर राहिली नाही तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण हे काम आपण त्या व्यक्तीवर अवलंबून राहिलो की नाही. परंतु आपल्याच जीवाभावाची व्यक्ती आहे, मग शेवटी आपण बोलू शकत नाही. बरोबर की नाही? म्हणजेच काय, त्या व्यक्तीने जरी काम केले नाही, जरी ती व्यक्ती त्या टायमावर हजर राहिली नाही, आपल्याला दुःख होतं, डोळ्यातून पाणी येतं, परंतु बोलू शकत नाही. म्हणून सगळी स्वप्न पूर्ण होतात असं नाही आहे, पण शेवटपर्यंत साथ देणारा हात हा हातामध्ये असणं गरजेचं आहे. आपण जागेपणी पण स्वप्न पाहतो आणि झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहत असतो, परंतु आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये शेवटपर्यंत साथ देणारा बघा समोरचा कोणीतरी असावं ना, आपल्या हातात हात ठेवून बघा प्रत्यक्षपणे. परंतु नाही हो, मिळवणाऱ्याला कदर आणि गमावणाऱ्याला पश्चाताप. शेवटी पाहायला जर गेलं तर प्रामाणिकपण आता पाहायला मिळत नाही. जर आपण प्रामाणिकपणाने वागलो तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच चांगलं पाहायला मिळेल. पण शेवटी एक गोष्ट नेहमी खटकते, जो नेहमी प्रामाणिक राहतो ना त्यालाच आयुष्यात जास्त धक्के सहन करावे लागतात. असं का? आपण पाहतो, ऐकतो, तरीसुद्धा आपण काय करतो, प्रामाणिकपणा कधी सोडून देतो का हो? नाही हो. कारण सत्याच्या बाजूने आपण चाललेलो आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणाने वागत आहोत. जरी आपल्याला धक्के सहन करावे लागत असले तरीसुद्धा प्रामाणिकपणा, चांगुलपणा, सत्यपणा केव्हाही आपण सोडत नाही. मग आयुष्य जगण्याला ऊर्जा आपल्याला केव्हा प्राप्त होते? बरोबर की नाही? या चांगले विचार, चांगली माणसं आपल्या आयुष्यात जेव्हा येतील तेव्हाच. अशा माणसांना गमावू नका हो, ज्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर आणि काळजी आणि प्रेम असेल. कारण लपवणारे आणि फसवणारे खूप असतात, पण गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खूप कमी असतात. ज्या वेळेला तुमच्याविषयी लोक बघा एकमेकांशी बोलत असतात, तुमच्याविषयी बोलत असताना लोक बघा ज्या वेळेला आपली स्तुती करत असतात, त्यावेळेला तीच लोक आपल्याला चांगली वाटत असतात. परंतु जर आपल्या विरोधात जर कोणी बोलत असतील तर तीच लोक आपल्याला चांगली वाटत नाही. परंतु गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे आहेत ना, अशी लोक फार कमी आहेत. कारण प्रत्येक देहाला वाटत असतं की आपली कोणीतरी स्तुती करणारी असावीत. परंतु विचार जर केला ना, आपली स्तुती केव्हा होईल? जेव्हा आपल्याकडून चांगलं काम होईल तेव्हाच. जर तुमच्याकडून वाईट काम होत असेल, तुम्ही असत्याच्या बाजूने जात असाल, तर लोक तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा प्रत्यक्षात आपण जेव्हा चांगलं वागतो, लोक आपल्याला मानतात, तेव्हा समजून जायचं की या आयुष्यामध्ये आपण जगत असताना आई बाबांनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वरांनी ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. आई वडिलांचे विचार,
परमेश्वराची शिकवण, आईने भक्ती शिकवली कशी करावी, बाबांनी बघा प्रत्यक्षपणे आयुष्यात कसं लढायचं हे सुद्धा आपल्याला शिकवलं. आणि त्यासाठी आपल्या देहाकडून होणारं परिश्रम, मेहनत, कष्ट आणि त्यामुळे आपल्याला मिळणारं नाव हे लोकांकडून आपल्याला पाहायला मिळालं. ही आपली खरी ओळख आहे. बाकी ओळख निर्माण करायची गरज नाही आहे. लोक आपली ओळख निर्माण करत असतात. परंतु ज्या वेळेला आपण फक्त एवढंच विचार करतो की आपला देह गरीब आहे, गरीब परिस्थितीतून आलं आहे. कारण आपण एवढंच विचार करतो ना, पैसे नसल्यामुळे साधं राहण्यात आणि पैसे असून साधं राहण्यात खूप फरक असतो. जरी माझ्याकडे पैसा तरी राहणीमान, विचारसरणी ही उत्तमाची असणं गरजेचं आहे. आणि जरी पैसा नसला तरी आपली राहणीमान उच्च विचारसरणी याची असावी. आपल्यामध्ये कधी भेदभाव नसावा. माझ्याकडे पैसा आला की मी बघा त्या मीपणातून नको, स्वार्थीपणातून आपला देह नको, अभिमान नसावा. सर्व काही इथेच राहणार आहे. मग कशाला आपण मीपणातून जगायचं. समर्थ म्हणाले, ज्या वेळेला आपल्याकडे काहीच नव्हतं त्यावेळीसुद्धा आपण आयुष्य जगलो ना, आपलं तेव्हासुद्धा पोट भरलं ना. मग आता तुझ्याकडे एवढं असताना आपण प्रत्यक्षात त्या श्रीमंतीचा आपण एवढा मास कशासाठी, तो गर्वपणा कशासाठी, लोकांना दिसण्यासाठी का नाही. असं जगायचंच नाही. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे पैसा असो किंवा नसो, परंतु जीवन जगत असताना कधीही गर्वपणा नसावा. सुरुवातीला समर्थाने उत्तमाचा भाग दिला की कधी कोणाची बरोबरी करायची नाही आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही. आपण बरोबरी करायला जातो हेच चुकत असतं. परंतु कष्टाने खायचं आणि रुबाबात जगायचं. भले तुम्ही चटणी भाकर जरी खात असाल तरीसुद्धा बघा, ती चटणी भाकर आपण खात आहोत ही सुद्धा आपण स्वतःने केलेल्या कमाईतून. आयुष्य जगत असताना तुम्ही चटणी भाकर जरी खात असाल तरी बघा, आपल्या जीवनामध्ये नक्कीच ज्याप्रमाणे आपल्याला बघा, जशी श्रीमंत लोक आणि गरीब लोक अशी आपण तुलना करत असतो की श्रीमंत लोक हॉटेलमध्ये खायला जात असतात आणि आपण घरामध्ये चटणी भाकर खात असतो. परंतु हीच चटणी भाकर आपल्याला समर्थ म्हणाले ऊर्जा प्राप्त करून देत असते. कारण आपण कष्ट करून कमावलेले आहेत आणि श्रीमंत लोकांनीसुद्धा कष्ट करूनच कमावलेले आहेत. परंतु तुलना आपण जर करत बसलो तर आपण आपल्या देहाला कमीपणा आणत असतो. तर असं होता कामा नये. बरोबर की नाही. म्हणून कष्टानं खायचं आणि जगामध्ये जर मिरवायचं असेल तर रुबाबात मिरवायचं, रुबाबात जगायचं. ही शिकवण आहे आपल्याला. म्हणून कोणताही खेळ खेळा, एखाद्याच्या शुद्ध भावनेसोबत कधीच खेळू नका. कारण मनाची तळमळ कधी कुठे आणि कशी असेल ना, कोणाला सांगता येत नसते. म्हणून खेळ खेळायचं ना, आपल्या आजूबाजूला असणारी मित्रमैत्रिणी असतात, मुलं मुली असतात, त्यांच्याशी बरोबरी करताना खेळत राहा. जीवनात आनंद आपल्याला कसा मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. परंतु कोणाच्या भावना दुखावू नका, त्याच्याशी खेळ खेळू नका. बरोबर की नाही. त्यांनासुद्धा बघा प्रत्यक्षपणे राग येत असतो. परंतु हा राग जर आपल्याला आला तर बघा प्रत्यक्षात लोक हसणारी आहेत. म्हणून दुसऱ्यांच्या मनाला ज्यावेळी दुःख होईल असं आपण कधीच वागायचं नाही. म्हणून जीवनामध्ये आयुष्याला कशी ऊर्जा मिळेल, परंतु ऊर्जा प्राप्त करून घेत असताना कोणाचंही मन दुखावणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. जय जय रघुवीर समर्थ.